नमस्कार. राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार मालिकेमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मागील अनेक दिवसांपासून राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार मालिकेचं आयोजन सुरू आहे आणि त्या वेबिनार मालिकेला पुढे नेण्याचं काम या वेबिनारला सहभागी झालेले सर्व छात्राध्यापक, अध्यापकाचार्य आणि प्राचार्य हे करत आहेत. आज पावेतो या वेबिनार मालिकेचं 114वे पुष्प आज पूर्ण होत आहे आणि या 114व्या पुष्पाचे आपण सर्व साक्षीदार आहात. DLED अभ्यासक्रमावर आधारित असलेली आपली वेबिनार मालिका यामध्ये अनेक विषयांचा अंतर्भाव आणि समावेश करून आपण तिला पुढे नेत आहोत. सध्या या महिन्यामध्ये 30 ऑक्टोबरला DLED पास झालेल्या सर्व छात्राध्यापकांची आणि जे DLEDला द्वितीय वर्षाला अपियर आहेत त्यांचं BEd झालेलं आहे त्यांची TET शिक्षक पात्रता परीक्षा 30 ऑक्टोबरला होते आहे. सध्या TET परीक्षेच्या संदर्भात अनेक अध्यापक विद्यालय, अनेक कोचिंग क्लासेस ऑफलाईन ऑनलाईन ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण सुद्धा आपल्या या वेबिनारच्या मालिकेमधून आपलाही विद्यार्थी कुठे मागे पडता कामा नये म्हणून आपणही आपल्या या वेबिनारमध्ये आजचा जो विषय आपण घेतलेला आहे त्या विषयामध्ये TET परीक्षेला सामोरे जाताना या प्रकारचा हा विषय आज आपण घेतलेला आहे की जेणेकरून आपल्या या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल आणि TET परीक्षेला पुढे जात असताना त्या विद्यार्थ्यांना, त्या छात्राध्यापकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही. या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता जे बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे ते टिळक शिक्षण महाविद्यालय पुणे इथे सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत, ज्यांच्याकडे गेल्या 25 वर्षाचा दांडगा अनुभव आहे. आणि हा दांडगा अनुभव हा फक्त अध्यापनाचाच नाही तर इतर अनेक क्षेत्राचा त्यांना दांडगा अनुभव आहे आणि या अनुभवाच्या जोरावरच त्यांचं कार्य सध्या सुरू आहे. मग तो मराठी विषय असो, मग तो भूगोल असो किंवा मग तो पॉलिटिकल सायन्स असो आणि इतकंच नव्हे तर तुम्हा सर्वांचा आवडीचा ICT असो, या विषयांमध्ये पारंगत असलेले आणि या विषयांच्या कार्यक्षेत्रामध्ये राहून विद्यार्थ्यांना सदोदित मार्गदर्शन करीत असणारे, ज्यांनी आतापर्यंत MEdच्या 30 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं असून DSM हा जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमात 100पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि आज आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ होणार आहे. MA मराठी, MEd या दोन्ही विषयांमध्ये विद्यापीठातून जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठामधून ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले असून मराठीमध्ये नेट सेट आहेत आणि एज्युकेशनमध्ये सुद्धा नेट सेट आहेत आणि शिक्षणशास्त्रामध्ये आपण PhD केलेली आहे. मेंबर ऑफ बोर्ड ऑफ स्टडीज ऑन एज्युकेशनल सायकोलॉजी कवयित्री बहिणाबाई चौधरी, नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव येथे ते बोर्ड ऑफ स्टडीजचे मेंबर आहेत. महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ टेक्स्टबुक प्रोडक्शन अँड करिक्युलम रिसर्च पुणे येथील ते सुद्धा ते बोर्ड मेंबर आहेत. इतकंच नव्हे तर रिसर्च गाईड पॅनल इथे सुद्धा ते बोर्ड मेंबर आहेत. यासोबतच अनेक कॉन्फरन्स आणि रिसर्च पेपर सरांचे पब्लिश झालेले आहेत. मग ते कॉन्फरन्स नॅशनल असो किंवा ते कॉन्फरन्स इंटरनॅशनल असो किंवा ते स्टेट लेवलचे असो. आज पावेतो 5 पेक्षा जास्त इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये 30पेक्षा अधिक एज्युकेशनल आर्टिकल्स IISN नॅशनल जर्नल्समध्ये पब्लिश झालेले आहेत आणि 30पेक्षा अधिक पेपर्स पब्लिश्ड इन सोविनियर्स ऑफ इंटरनॅशनल, नॅशनल, स्टेट लेवल कॉन्फरन्स.
2 पुस्तकं सरांचे पब्लिक झालेले आहेत, ज्या पुस्तकांचं अतिशय नाव जर घेतलं तर छात्राध्यापकांना खूप कठीण वाटतंय. ते पुस्तक म्हणजे रुब्रिक इन एज्युकेशन अँड इम्पॅक्ट ऑफ पॅन्डेमिक ऑन एज्युकेशन. सरांना अनेक अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत, अनेक पुरस्कारांचे मानकरी सुद्धा आपण ठरलेले आहात, ज्यामध्ये रिकॉग्नाइज गाईड फॉर एम.एड, एम.फिल अँड पी.एच.डी ऑफ सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी. एम.एड, एम.फिल आणि पी.एच.डीचं गाईड सध्या आपण आहात. रिकॉग्नाइज स्पीकर ऑफ एक्स्ट्रा रुरल डिपार्टमेंट सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी पुणे ऑन सायबर एज्युकेशन अँड ट्रेकिंग. सायबर एज्युकेशनवर सुद्धा आपण अतिशय छान असं मार्गदर्शन करत आहात. बेस्ट आर्टिकल अवॉर्ड 2017चा आपणास प्राप्त झालेला असून मेस्टा 2019चा बेस्ट आर्टिकल हा सुद्धा अवॉर्ड आपल्या पदरात पडलेला आहे. यापेक्षा अनेक ॲक्टिव्हिटीज सुद्धा आपण करता आहात. रनिंग यूट्यूब चॅनल्स entitled Cyber Education and Teacher Education Simplified, working as a local guide for Google Map and Facebook Editor, published more than 60 educational presentation on www.slideshare.net, www.authorsteam.com. आपण सायबर सिक्युरिटी या विषयावर सुद्धा छान असं मार्गदर्शन करत आहात. आपल्या या मार्गदर्शनाचा लाभ आज या वेबिनारला सहभागी झालेल्या सर्व छात्राध्यापकांना व्हावा, याकरिता आज आपण आमच्या वेबिनारमध्ये सहभागी झालात. आज TET परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर जे बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला मार्गदर्शन करणार आहे, आपल्याशी संवाद साधणार आहे, ते आहेत टिळक शिक्षण महाविद्यालय पुणे येथील असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर सुरेश इसावे सर. मी या वेबिनारच्या माध्यमातून डॉक्टर सुरेश इसावे सर यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या वेबिनारला सहभागी झालेले छात्राध्यापक, अध्यापकाचार्य आणि प्राचार्य यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि डॉक्टर सुरेश इसावे सर यांना विनंती करतो की आपण या वेबिनारला सहभागी झालेल्या छात्राध्यापकांना मार्गदर्शन करावं TET परीक्षेला सामोरे जाताना. डॉक्टर सुरेश इसावे सर. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. जिल्हा शिक्षक प्रशिक्षण संस्था नागपूर व महाराष्ट्र अध्यापक विद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हे 114व पुष्प आहे. मी आपल्या संघटनेचं खूप अभिनंदन करतो सर. आपण सातत्याने हे काम करत आहात आणि आपला जे काही ज्ञान आहे ते आपण फक्त विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित न ठेवता सर्व समाजासाठी खुलं करून दिलेलं आहे या ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून किंवा युट्यूबच्या माध्यमातून. हे खूप मोठं काम आहे. हे सुद्धा आजच्या काळातील एक प्रबोधनाचंच काम आहे आणि हे चळवळ आपण सातत्याने करत आहात. त्यावर बद्दल आपल्या सगळ्या टीमचं, आपल्या सर्व सहकारी शिक्षकांचं मी अभिनंदन करतो आणि विशेष आभार मानतो गायकवाड सरांचं. त्यांनी मला सविस्तर परिचय करून दिला आणि त्यांनीच मला या ठिकाणी या विषयावर आपल्याशी बोलण्याची संधी दिली. मध्ये काही जणांचे कॉमेंट्स असे आले होते की मराठीत बोला, हिंदीत बोला. तर मला गायकवाड सर मी कोणत्या भाषेत बोलू म्हणजे सर्वांना सोयीचं होईल? मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषेत जर बोलला तर ते रिमिक्स होईल आणि आपल्याला रिमिक्स नाही पाहिजे. विद्यार्थ्यांना योग्य असं समजणं, त्यांना आकलन होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि या वेबिनारला सहभागी झालेले जे छात्राध्यापक आहेत ते आपण इंग्लिशमध्ये जरी बोललात तरी आकलन करून घेतात, मराठीत बोललात तरी ते समजून घेतात, हिंदीत बोललात तरी समजून घेतात. कुणाची तक्रार राहणार नाही. बरं, म्हणजे तिन्ही भाषेतील विद्यार्थी इथे आहेत. हो हो. ओके ओके, ठीक आहे. आपण प्रश्नोत्तर याच्यानंतर घेणार आहोत ना? हो हो हो. ओके, चला तर TET ची विषयाकडे आता येतो. TET जसं की आपल्याला माहिती आहे आता तारीख बदललेली आहे. अजून तरी ऑफिशियली वेबसाईटवर तारीख बदलल्याचं आलेलं नाहीये, पण अन्य मार्गाने आपल्याला कळलेलं आहे की ती आता शनिवारी आहे 30 ऑक्टोबरला. पण अजून TETच्या वेबसाईटवर अजून अपडेट व्हायचं आहे, पण ते होईल लवकरच अशी अपेक्षा आहे. तर साधारणतः आपल्याकडे आता 1 महिना किंवा 30 दिवस आहेत. आपण तयारी सुरू केली असेल तर सगळ्यात आधी आपण एक बेसिक समजून घ्या की टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट ही का आली, शिक्षक पात्रता परीक्षा ही अस्तित्वात येण्याचं कारण काय.
तर ज्यावेळेस शिक्षण हक्क कायदा आला त्यावेळेस सर्वांना सार्वत्रिक आणि प्राथमिक शिक्षण सक्तीचं असावं, प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि सार्वत्रिक असावं यासाठीचा कायदा आला. त्या कायद्यामध्ये केवळ शिक्षण सार्वत्रिक करणं आवश्यक नव्हतं, तर गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना गेलं पाहिजे या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करणं आवश्यक होतं. आणि म्हणून मग आपल्याला असं माहिती आहे की देशभरात अनेक शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय सुरू आहेत आणि प्रत्येकाच्या दर्जाविषयी शासनाच्या मनात शंका होती. त्यातून येणारे जे काही विद्यार्थी आहेत, जे शिक्षक होणार आहेत, त्यांचा दर्जा हा कुठेतरी समान किंवा एका विशिष्ट मर्यादेपर्यंत असला पाहिजे किमान. यासाठी एक काहीतरी किमान स्तरावरची गुणवत्ता ठरवणं आवश्यक होतं. आणि म्हणून मग एक शिक्षक पात्रता परीक्षा असावी असा एक विचार आला. जसं उच्च शिक्षण स्तरामध्ये नेट आणि सेट आहे, तसं शालेय स्तरावर प्राथमिक शिक्षणामध्ये टेटची गरज निर्माण झाली. आणि यामधूनच मग या संकल्पनेचा जन्म झाला, टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट. एनसीटीने या संदर्भातलं परिपत्रक प्रकाशित केलं. हे परिपत्रक आपल्याला टीईटीच्या वेबसाईटवर बघता येईल. याशिवाय याचा संदर्भ महाराष्ट्र शासनाने जे पहिलं परिपत्रक केलेलं आहे ते परिपत्रक सुद्धा टीईटीच्या साईटवर आपल्याला प्रकाशित झालेलं दिसून येईल. म्हणजे याचा अर्थ गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी हे आवश्यक आहे. आणि एक लक्षात घ्या, इतर अन्य ज्या सीईटी असतात त्या सीईटी मध्ये कसं असं तुम्हाला असे माहित नसतं आणि तुम्ही त्या सीईटीला अपियर होता. नाव हिअर यू आर गोइंग टू गिव्ह द टेस्ट वेअर यू ऑलरेडी नो द नॉलेज, यू ऑलरेडी हॅव द नॉलेज, you have got sufficient marks in that particular subject, but still you will have to prove now that yes, you are really truly eligible to be a teacher, and that's why I think this test is coming. So the questions will be asked on the knowledge you already know. तो ये नहीं कि आपको शुरू से पढ़ाई करनी है, सब कुछ नया है, ऐसे नहीं है. आपने पहले से पढ़ा है. अगर आपने अपनी बीटीएड डिग्री अगर सीरियसली कर रहे हो, रेगुलर पढ़ाई कर रहे हैं, तो आपके लिए टीईटी पास होना या फिर सीटीईटी पास होना कोई भी मुश्किल काम नहीं है, क्योंकि ये ऑलरेडी बेस्ड ऑन युअर ओन सिलेबस. म्हणून ज्यांनी कोणी सिन्सिअरली बीएड डीएड केलं असेल त्यांच्यासाठी हे खूप सोपं जाणार आहे, हे अवघड जाणार नाहीये. तर बघूया, एक पीपीटी मी बनवलंय. पीपीटी मी फुल स्क्रीन करतो आहे. फुल स्क्रीन पीपीटी दिसतंय. गायकवाड सर. हो सर. ओके. तर टीचर महाराष्ट्र स्टेट टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट, त्याला महा टीईटी असं म्हटलं जातं कारण महाराष्ट्र शासनातर्फे त्याचं ऑर्गनायझेशन केलं जातं. ही त्याची ऑफिशियल वेबसाईट आहे. जर आपण गुगलवर सर्च केली तर गुगल आपल्याला वेगवेगळ्या जाहिराती दाखवतं, प्रायव्हेट क्लासेसच्या वेबसाईट दाखवतं. त्या खरं तर ऑफिशियल वेबसाईट नसतात, त्या स्पॉन्सरर असतात, स्पॉन्सर केलेल्या साईट असतात गुगलने, म्हणून त्या आधी येतात. पण लक्षात घ्या, टीईटीची ही ऑफिशियल वेबसाईट आहे. ज्यांनी ऍप्लिकेशन केलेलं आहे त्यांना माहिती आहे. सो टीईटी इज कंडक्टेड महाराष्ट्रामध्ये. टीईटी ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे ऑर्गनाईज केली जाते. शासनाच्या नियमाप्रमाणे वर्षातून किमान 2दा झाली पाहिजे. काही कारणास्तव ती एकदा होते, काही कारणास्तव ती 2दाही काही वर्षांमध्ये झालेली आहे, पण किमान 2दा झाली पाहिजे असं एनसीटीच्या राजपत्रामध्ये सांगितलेलं आहे. जे शिक्षक नोकरीमध्ये लागलेले आहेत 13/2/2013 नंतर त्यांच्यासाठी महाराष्ट्रामध्ये टीईटी ही आवश्यक आहे. ज्यांची नियुक्ती 13/2/2013 नंतर आहे, कारण या परिपत्रकाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये टीईटी ही सक्तीची केली गेलेली आहे. याचं परिपत्रक आपल्याला ह्या वेबसाईटवर शासन निर्णयाच्या अंतर्गत सर्व परिपत्रक आपल्याला टीईटीच्या संदर्भातले मिळू शकतात. आपण ती जरूर बघा. तर जे शिक्षक 2013 नंतर आहेत, प्राथमिक शिक्षणामध्ये आहेत, त्यांच्यासाठी ही परीक्षा अत्यावश्यक आहे, सक्तीची आहे. शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे 2009 मध्ये जो कायदा झाला त्याप्रमाणे ही टीईटी आली, अस्तित्वात आली. आणि प्राथमिक शिक्षक व्हायचं असेल तर ही परीक्षा पात्र करणं गरजेचं असतं. ही परीक्षा फक्त शासकीय नाही तर अशासकीय, अनुदानित, विना अनुदानित, कायमस्वरूपी विना अनुदानित, पूर्णपणे खाजगी किंवा अल्पसंख्याक या सर्वांसाठी काम करणाऱ्या शिक्षकांसाठी ही परीक्षा सक्तीची आहे, मॅन्डेटरी आहे. फक्त काही जणांना असा गैरसमज आहे की फक्त गव्हर्नमेंट स्कूलमध्ये किंवा एडेड स्कूलमध्ये याचा सक्तीची आहे, असे नाही. तर महाराष्ट्रामधील कोणत्याही प्रकारच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक होण्यासाठी टीईटी पात्रता असणं गरजेचं आहे.
याचे असे दोन पेपर असतात. पेपर 1 जो असतो, तुम्हाला जर शिक्षक पहिली ते 5वी साठी शिक्षक व्हायचं असेल तर पेपर 1 क्वालिफाय होणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला 6वी ते 8वी पर्यंतचं जर शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला पेपर 2 पास होणं गरजेचं आहे. आता हे जे दोन्ही पेपर आहेत, तुम्ही दोन्ही पेपरलाही अपियर होऊ शकतात, किंवा तुम्हाला वाटलं तुम्ही फक्त पेपर 2 लाही अपियर होऊ शकतात, किंवा पेपर 1 ला तुम्ही अपियर होऊ शकतात. तुम्ही जर ऍप्लिकेशन फॉर्म भरला असेल तर त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं असेल की इथे ऑप्शन होते, पेपर 1 द्यायचा आहे की पेपर 2 द्यायचा आहे की पेपर दोन्ही द्यायचे. सो व्हॉट एव्हर यू आर सिलेक्टेड अकॉर्डिंग टू दॅट सर यू आर सपोज टू. सर हा, ती स्क्रीनवर फक्त पहिलीच स्लाइड दिसत आहे. तुम्ही जे बोलताय ना तर स्लाइड पुढे जात नाहीये. ओके. स्लाइड पूर्ण याच्यामध्ये दिसत नाही का फुल स्क्रीन मध्ये? नाही, स्लाइड दिसते आहे, पण एक पहिली स्लाइड दिसत होती. पुढे ज्या स्लाइड होत्या त्या नव्हत्या दिसत. आता स्क्रीन पेपर 1 ची दिसत नव्हती? नाही, एकच स्लाइड दिसत आहे सर. एकच स्लाइड. पहिली स्लाइड मध्ये तुमचं जे नाव होतं ना तीच स्लाइड दिसत होती. नेक्स्ट करा. ओके. आता दिसतंय? हा आता दिसते. हो स्लाइड शो केल्यानंतर काय होतंय, थोडं ती वेगळी विंडो ओपन होते. हो आता दिसतंय. ओके, मी ह्याच मोड मध्ये प्रेझेंट करतो. हो. तीन परीक्षांच्या मध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन विद्यार्थ्यांमध्ये होतं की ह्या महा टीईटी, सीटीईटी आणि टीएआयटी ह्या एक्झामिनेशनच्या कधीतरी ऐकलेलं असतं म्हणून थोडासा गोंधळ होतं की ह्या नक्की काय परीक्षा आहे. सो लेट अस सी व्हॉट इज डिफरन्स ऑर सिमिलरिटी बिटवीन महा टीईटी, सीटीईटी अँड टीएआयटी. So Maha TET is conducted by state Maharashtra government, and it is essential to be a teacher in a primary school from standard 1 to standard 10, and medium of the examination is Marathi and English. दूसरी एग्जामिनेशन है सीटीईटी, जो गवर्नमेंट सेंट्रल गवर्नमेंट की तरफ से ऑर्गेनाइज की जाती है, और वो भी सेम लेवल के लिए है, टीचर बनने के लिए स्टैंडर्ड 1 से स्टैंडर्ड 8 तक. और इस एग्जामिनेशन का मीडियम होता है हिंदी और इंग्लिश. और तीसरी जो एग्जामिनेशन है टीएआईटी, उसके लिए आपको बीएड होना जरूरी है. अगर यहाँ पर सारे डीटीएड या डीएलईडी कैंडिडेट है तो उनके लिए वो क्वालिफाई नहीं है टीएआईटी देने के लिए. उसके लिए आपके पास बीएड डिग्री होना जरूरी है. और ये क्वालिफाइंग एग्जामिनेशन है टीचर बनने के लिए सेकेंडरी स्कूल में 9 से लेकर 12 स्टैंडर्ड तक. अगर आपको टीचर बनना है तो महाराष्ट्र स्टेट की तरफ से ऑर्गेनाइज की हुई टीएआईटी एग्जामिनेशन आपको क्वालिफाई करना जरूरी है. ये एग्जाम महाराष्ट्र में सिर्फ अब तक एक ही बार कंडक्ट हुई है, 2016 में कुछ ये कंडक्ट हुई थी, तो ये लास्ट हुई, उसके बाद नहीं हुई. लेकिन अगर यहाँ पे सारे जो छात्र अध्यापक है वो डीएलईडी डीटीएड कर रहे हैं तो आपको टीचर बनना है. कुछ जो स्कूल्स है वहाँ पे वो सीटीईटी भी एक्सेप्ट करते हैं. अगर आप पवित्र पोर्टल की बात करें तो वहाँ पे भी सीटीईटी क्वालिफाइड कैंडिडेट अप्लाई कर सकते हैं, उनका एप्लीकेशन भरा जा सकता है. सो एज अ टीचर आपको, एज अ बीएड कैंडिडेट आपको टीईटी भी देना चाहिए और सीटीईटी भी देना चाहिए. हो सकता है अगर आपका ट्रांसफर महाराष्ट्र से बाहर हो जाए, दूसरी तरफ आपको करना है, तो उसके लिए आपको सीटीईटी भी क्वालिफाई करना जरूरी है. अगर महाराष्ट्र में ही रहना है तो सिर्फ टीईटी भी काफी है. लेकिन अगर सेंट्रल बोर्ड की स्कूल है तो वहां पर सीटीईटी एक्सेप्ट की जाती है, क्योंकि इसका जो बेस होता है वो सीटीईटी का एनसीईआरटी करिक्युलम होता है. और महा टीईटी का बेस होता है स्टेट बोर्ड बाल भारतीची जी पुस्तकं आहेत किंवा महाराष्ट्र राज्याची जी पुस्तकं आहेत राज्य शासनाची, त्यावर आधारित असतं. सो माझं सजेशन असं असेल की महा टीईटी पण तुम्ही अपियर करा आणि सीटीईटी पण करा. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याची वेळ आली किंवा काही इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्ये अप्लाय करण्याची संधी आली तर तिथे सुद्धा तुम्हाला सीटीईटी तुम्ही देऊ शकता. ऑफकोर्स महा टीईटी इज ऑल्सो ऍप्लिकेबल इन इंग्लिश मीडियम, बट समटाइम इन अ सेंट्रल स्कूल इफ यू वांट टू गो फॉर नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय, देन यू मस्ट हॅव पास सीटीईटी. सो सीटीईटीचं पण आता टाइम टेबल आलेलं आहे, ऍप्लिकेशन चालू झालेले आहेत, तुम्ही ते ऍप्लिकेशन पण भरा. तुमचा अभ्यास या निमित्ताने होणारच आहे, टीईटीचा होतोय, त्या निमित्ताने सीटीईटी सुद्धा होऊन जाईल.
सो ह्या 3 एक्झामिनेशन आहे, महा टीईटी and CTET both are compulsory for to be a primary teacher, and TIT is compulsory to be a teacher in a secondary school. अब यहाँ पर जो कौन एप्लीकेबल है महा टीईटी के लिए, ये स्क्रीनशॉट है उसी वेबसाइट से। यहाँ पर कुछ कैंडिडेट का ये सवाल होता है कि आई एम फ्रॉम आउट ऑफ महाराष्ट्र, तो क्या मैं एलिजिबल हूँ टीईटी देने के लिए? तो अगर आप क्वालिफिकेशन देखें तो आप पाएंगे कि कहीं पे भी ये मेंशन नहीं है कि अगर आप महाराष्ट्र से बाहर हो तो आप क्वालिफाई नहीं। तो इस मीन्स आपने एनसीटी द्वारा अप्रूव्ड कोर्स कहीं पे भी किया हो भारत में तो आप एलिजिबल है महा टीईटी के लिए अपेयर होने के लिए। यह जरूरी नहीं कि आपका एजुकेशन महाराष्ट्र में ही हुआ हो, या फिर जो भी डीएलईडी डीडी या फिर डीटीएड डीएड जो भी कोर्स आपका महाराष्ट्र में हुआ है, जरूरी नहीं महाराष्ट्र में हुआ, कहीं पे भी आप भारत में कहीं पे भी एनसीटी का कोर्स आप महाराष्ट्र में महा टीईटी का एप्लीकेशन करने के लिए क्वालिफाई हो। क्योंकि मैंने देखा कुछ लोगों ने कहा यहाँ पर कि हिंदी प्रेझेंटेशन तुमचं स्टॉप झालंय सर, कोणी शीतलनी शो केलं होतं प्रेझेंटेशन, त्याच्यामुळे तुमचं बाहेर गेलंय, तर तुम्ही पुन्हा प्रेझेंटेशन स्टार्ट करा सर। नाही प्रेझेंटेशन दिसत आहे, नाही सर प्रेझेंटेशन दिसत आहे मॅडम तुम्हाला ते नाही दिसत आहे, नाही दिसत आहे सर, नाही दिसत आहे. नाही दिसत आहे सर, दिसतंय मॅडम, आमच्या याच्यावर नाही दिसत आहे। जस्ट दिसायला लागलं. Yes, आता आता दिसतंय, आता दिसतंय। नाही आम्हाला दिसते. आता दिसतंय सर। हो, आता दिसतंय। थँक्यू। फायनली काय झालं, दिसतंय की नाही दिसत आहे? नाही दिसत आहे सर, ते दिसत आहे दिसलं, मॅडम. दिसलं सर। दिसत आहे दिसत आहे सर दिसत आहे, त्यांच्या नेटवर्क प्रॉब्लेम असेल. हा सर कंटिन्यू करा. ओके, ते येस पीपीटी दिसतंय सर. पिन स्क्रीन करावं लागतं, ते त्यांना समजत नाही. ओके ओके. So let us move to exam pattern. Exam pattern कसा आहे now? I hope कि everyone has filled the CET Maha TET application. So let us move to the pattern of the examination. There are 2 papers. Remember both papers are not compulsory. It's depend how you applied for it. जब तुम्हें application केला online तो उस वक्त आपने क्या लिखा था? पेपर 1 के लिए जाना चाहते हो, पेपर 2 के लिए, तो जिसमें भी आपका जो भी लिखा है उसी हिसाब से आपको जाना होगा। पेपर 1 में आपको वहां पर 5 सेक्शंस मिलेंगे। पहिला सेक्शन आहे चाइल्ड सायकोलॉजी पेडागॉजी, म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र। दुसरा आहे लँग्वेज 1 म्हणजे भाषा 1, ती एकतर मराठी इंग्रजी असेल। लँग्वेज 2 एकतर ती पहिली तुमची दुसरी लँग्वेज असेल, हिंदी असेल किंवा ज्या ह्या भाषा दिलेल्या आहेत खाली मराठी, इंग्लिश, उर्दू, बेंगॉली, ह्यापैकी एक भाषा असेल आणि सेकंड इंग्लिश असेल। मॅथमॅटिक्स असेल, एन्व्हायरमेंटल स्टडीज असेल। असे टोटल 150 क्वेश्चन्स विल बी देअर, 150 मार्क्स आर देअर अँड 150 मिनिट्स आर देअर. इट मीन्स 1 मिनिट 1 क्वेश्चन. त्याप्रमाणे आपल्याला 60% पासिंग आहे, म्हणून 150 पैकी आपल्याला 90 गुण मिळणं गरजेचं आहे परीक्षा क्वालिफाय करायला. SC ST रेग्युलर जे रिझर्वेशन कॅन्डिडेट्स आहे, रिझर्वेशन कॅन्डिडेटसाठी 5% रिलॅक्सेशन आहे, म्हणजे त्यांना 55% पासिंग आहे. 82 मार्क्स हवेत. जे सोशली बॅकवर्ड क्लासेसचे बिलॉंग करतात आणि जे फिजिकली डिसेबल्ड आहेत किंवा डिफरंटली एबल कॅन्डिडेट त्यांच्यासाठी 5% मर्यादा आहे. ही सगळी माहिती आपल्याला वेबसाईटवर मिळेल. सो ओवरऑल देयर विल बी 150 क्वेश्चंस, और इन क्वेश्चंस में आपको वहां पर ये सारे क्वेश्चंस आएंगे, और आपका जो पासिंग है ओवरऑल 150 के आउट ऑफ होगा. ये नहीं कि हर एक सेक्शन में अलग अलग देखा जाएगा. सर्वांना मिळून हे बघितलं जाईल की 30 पैकी किती आहे हे नाही बघितलं जाणार. ओव्हरऑल 1 आउट ऑफ 150 किती, त्यातून 90 मार्क्स मिळाले तर तुम्ही तिथे पास असाल, तो पेपर 1 क्वालिफाय केला. तर हे 5 सेक्शन याच्यामध्ये आहेत. हे 5 सेक्शनचे 150 क्वेश्चन त्यामध्ये असतील. लँग्वेजच्या बाबतीत बऱ्याच जणांचा गोंधळ सिलेक्ट करताना झाला असेल, ज्यांनी ऍप्लिकेशन भरलंय त्यांनी. ह्या तक्त्याप्रमाणे जर आपण पाहिलं तर तक्त्यामध्ये म्हटलंय भाषा 1. आता ज्यांचं शिक्षण मराठी माध्यमातून झालंय त्यांना मराठीच घेणं गरजेचं आहे, आणि दुसरा विषय त्यांना कंपल्सरी इंग्रजी घेणं गरजेचं आहे. हे त्या पत्रकाप्रमाणे दिलंय. म्हणजे पहिली भाषा मराठी असेल तर दुसरी इंग्रजी घ्यावी लागेल. पहली तुम्हें इंग्रजी सिलेक्ट के लिए, अगर आप इंग्लिश मीडियम से हो तो आपने इंग्लिश मीडियम सिलेक्ट किया, तो सेकंड आपको मराठी ही सिलेक्ट करना होगा. उसके बाद यहाँ पर 2 ऑप्शन और दिए हैं. अगर आप उर्दू अगर आप फर्स्ट लैंग्वेज लेते हो तो आपको सेकंड लैंग्वेज मराठी या इंग्लिश लेनी होगी, और अगर आप यहाँ पे इन लैंग्वेज में से एक लैंग्वेज लेते हो तो आपको दूसरी लैंग्वेज मराठी या इंग्लिश लेनी होगी. अब यहाँ पे ये आता है कि जो पेपर 1 में अगर आप मराठी लेते हो, पेपर 2 भी मराठी है, पेपर 1 में भी इंग्लिश है, पेपर 2 में भी इंग्लिश है.
तो इसमें क्या फर्क है, जब भाषा 1 कहा जाता है तो भाषा 1 की डिफिकल्टी लेवल बहुत ज्यादा होती है, उसमें जो सवाल आएंगे वो डिफिकल्टी लेवल उसकी हाई होती है। भाषा 2 में जो आती है उसके डिफिकल्टी लेवल थोडी सी इझियर होती है कम्पेअर टू भाषा 1। तर तुम्ही ज्याप्रमाणे भाषा सिलेक्ट केली त्याप्रमाणे तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागणार आहे। प्रथम भाषा मराठी केली असेल तर त्याच्यावरती जास्त प्रश्न येतील, व्याकरण असतील किंवा लेखन असतील, आकलन असतील, याच्या संदर्भातले जास्त येतील। वृत्त आहेत, परत अलंकार आहेत, बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये या व्याकरणातल्या जास्तीत जास्त गोष्टी ज्या त्या इथे आपल्याला जास्त काठिण्य पातळी असते भाषा 1 साठी। भाषा 2 साठी काठिण्य पातळी थोडी कमी असते। आणि यासाठी जो बेस आहे तो 1ली ते 5वी आपला जो पाठ्यपुस्तक मंडळाची पुस्तक आहे त्याप्रमाणे त्याच्यावर आधारित हे पुस्तक प्रश्न असतील, आपल्याला ते संदर्भ पुस्तक म्हणून बघणं गरजेचं आहे। आता कुछ स्टूडेंट्स का जो सवाल होता है ये उनका होता है कि मैंने पहली लैंग्वेज हिंदी ली है, बंगाली ली है, कन्नड़ ली है, तो मेरे बाकी के जो सेक्शंस होते हैं जैसे कि बाल मानस शास्त्र, अध्यापन शास्त्र है, गणित है, परिसर अभ्यास है, तो इनके सवाल कौन से मीडियम में आएंगे? तो सिर्फ आपका जो लैंग्वेज का पेपर है वो लैंग्वेज में आएगा। बाकी के जो 3 सेक्शन वहां पर है जो कि चाइल्ड साइकोलॉजी, पेडागोजी है, मैथ्स है और एनवायरमेंटल स्टडीज है, तो ये आपको मराठी या इंग्लिश में मराठी और इंग्लिश में आपको वहां पर दिखाई देंगे। सिर्फ उर्दू के लिए भी फैसिलिटी, उर्दू में भी कुछ सवालों के जो है उर्दू में भी ये क्वेश्चंस अवेलेबल होते हैं। तो आपके लिए मतलब सेक्शन लैंग्वेज 1 उसी लैंग्वेज में ना जो आपने लैंग्वेज ली है, लैंग्वेज 2 भी उसी लैंग्वेज में क्वेश्चन हो गए जिसमें आपने ली है, और जो 3rd सेक्शन 4th सेक्शन है उसमें 3 लँग्वेज अवेलेबल होती, मराठी, इंग्लिश आणि उर्दू। या 3 पैकी कोणत्याही एका भाषेमध्ये तुम्हाला ते प्रश्न तुम्हाला अवेलेबल असतील। ज्यावेळेस प्रिंटेड प्रश्नपत्रिका असायची त्यावेळेस हे तिन्ही प्रश्न हे दोन्ही माध्यम मराठी आणि इंग्रजी शेजारी शेजारी छापलेले असायचे। आता ह्या वर्षी कशा पद्धतीचं होणार आहे याचं काही क्लिअर गाईडलाईन तरी अजून आलेलं नाहीये, पण सीटीईटी त्याची जी नोटिफिकेशन त्यांनी म्हटलं की कम्प्युटर होणार आहे, कम्प्युटरवर होणार आहे, तर ह्याची एक्झाम कशी होणार आहे महाटीईटीची याची अजून तरी माझ्या वाचनात काही आलेलं नाहीये। देन मुव्हिंग टू पेपर 2, पेपर 2 मध्ये सुद्धा 4 सेक्शन आहेत, एकूण गुण 150 आहेत आणि एकूण प्रश्न सुद्धा 150 असेल आणि 150 मिनिटं आहेत आणि पासिंग आहे 90 आहे। म्हणजे दोन्ही पेपरची वेगळी वेगळी पासिंग आहे, पेपर 1 साठी वेगळी आणि पेपर 2 साठी वेगळी। 60% पासिंग मर्यादा आहे। इथे फक्त एक फरक आहे, पहिले पेपर 1 मध्ये आपल्याला सर्व पेपर कंपल्सरी होते, एन्व्हायरमेंटल स्टडी, मॅथमॅटिक्स, लँग्वेज हे सगळं कंपल्सरी, याच्यात चॉईस नाहीये। पेपर 2 मध्ये चॉईस आहे। चौथ्या पेपरमध्ये तुम्ही ज्यावेळेस ऍप्लिकेशन भरलं असेल त्यावेळेस तुम्ही हे बघितलं असेल की एकतर तुम्ही मॅथ्स आणि सायन्स निवडलंय किंवा एन्व्हायरमेंटल स्टडीज निवडलेलं, तर तुम्हाला या 2 पैकी एक जो तुम्ही ऑप्शन निवडलेला आहे त्याचे 60 प्रश्न येतील, एकतर सायन्स मॅथ्सचे येतील किंवा एन्व्हायरमेंटल स्टडीजचे येणार, म्हणजे तुम्ही जो विषय निवडलाय त्याप्रमाणे येतील। आणि या सगळ्यांची टोटल मिळून आपल्याला जो रिझल्ट असतो तो टोटलवर असतो, आउट ऑफ 150 90 मिळाले की तुम्ही क्वालिफाय झालात। पुन्हा हे तोच सेम पॅटर्न आहे आणि मीडियमही सेम आहे कि मीडियम सुद्धा तुम्हाला तुमचा लँग्वेजचा पेपर लँग्वेज मध्ये येणार आणि बाकीचे जे सेक्शंस आहेत चाइल्ड साइकोलॉजी, मैथ्स एंड सोशल स्टडीज उसका जो है वो या तो इंग्लिश में होगे या मराठी में होगे, जो भी मीडियम आपने सिलेक्ट किया है उसी मीडियम में आएंगे। तो आपने कौन सी लैंग्वेज सिलेक्ट की है इससे कोई फर्क नहीं पड़ता कि आपके आगे के जो क्वेश्चन है कौन से लैंग्वेज में आएंगे। तो पेपर 1 और पेपर 2 एक साथ एट अ ग्लांस देख लेते हैं, दोनों में बहुत ज्यादा फर्क नहीं है। ड्यूरेशन 150 मिनट्स है, पेपर 2 के लिए 150 मिनट्स है, क्वेश्चन भी 150 है। यहाँ पर नंबर ऑफ सेक्शन जो सब्जेक्ट है 5 है, यहाँ पर 4 है क्योंकि जो सोशल साइंस और साइंस में उन्होंने ऑप्शन दिया है वो यहाँ पर एक सब्जेक्ट कम है। एमसीक्यू दोनों तरफ है, 1 मार्क है। कोई यहाँ पर जो डिफिकल्टी लेवल है वो एसएससी एग्जाम की, यहाँ पर एचएससी की है। मीडियम दोन्हीकडे मराठी इंग्रजी आहे, मराठी इंग्रजी आहे। निगेटिव्ह मार्किंग दोन्हीकडे नाही, पेपर 1 पेपर 2 मध्ये, आणि पासिंग सेम आहे। व्हॅलिडिटी दोन्ही प्रश्न, दोन्ही पद्धती, दोन्ही परीक्षे पेपर पास झाला तरी ती लाईफ टाइम आहे। मागच्या वर्षापर्यंत ती 7 वर्ष होती, आता ती लाईफ टाइम झालेली आहे, म्हणजे आता ती तुम्हाला एक सर्टिफिकेट तुमचं लाईफ टाइम व्हॅलिड असणार आहे। एज लिमिट नाहीये आणि अटेम्प्ट लिमिट आहे, किती वेळा तुम्ही देऊ शकता। तुम्ही फेल झाला तरी किती वेळा देऊ शकता, तुम्ही पास झाला तरी तुम्ही किती वेळा देऊ शकता। तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला फक्त 95 मार्क्स मिळालेले कमी आहेत, तुम्ही क्वालिफाय आहात, पण तुम्हाला वाढवायचे तुमचे मार्क्स, तरी तुम्ही किती वेळा देऊ शकता। म्हणजे पास झालात किंवा म्हणजे पात्र झालात तरी सुद्धा किंवा अपात्र झाला तरी सुद्धा तुम्हाला कितीही वेळा ती परीक्षा देता येऊ शकते, वयाची मर्यादा नाहीये। तर याचा जो सिलेबस आहे, सिलेबस जर आपण बघितला
हे सगळं वेबसाईटचे स्क्रीनशॉट आहे. म्हणजे तुम्हाला जरी इथे ब्लर दिसत असतील तरी हे वेबसाईटवर दिलेलं आहे अभ्यासक्रमाच्या अंतर्गत महाटीईटीच्या साईटवर त्याचे जे स्क्रीनशॉट घेतलेलं आहे. भाषा 1 आणि भाषा 2 साठी आपल्याला 1ली ते 5वीची पाठ्यपुस्तकं बघावी लागतील आणि त्याच्यावर आधारित गद्य पद्य आणि व्याकरण याचा अभ्यास करून त्याच्यावर आधारित आपल्याला हे प्रश्न येणार आहेत. भाषा 1 असेल तर त्याची काठिण्य पातळी जास्त असेल, भाषा 2 असेल तर त्याची काठिण्य पातळी कमी असेल. बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्रासाठी तुम्ही आता DLED DTED जो काय कोर्स करता प्राथमिक शिक्षक होण्यासाठी, तर तुमच्याच पुस्तकामधले हे प्रश्न येणार आहेत. ज्यामध्ये शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये त्यांचे विशेष गरजा असणारी बालकं आहेत, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाचे गुणवैशिष्ट्ये वगैरे वगैरे. याशिवाय वेगवेगळ्या अध्यापन पद्धती आणि मूल्यमापन याचे एकत्रित प्रश्न विचारलेले असतात. यांचं मिश्रण करून प्रश्न विचारलेले असतात. आणि हे प्रश्न विचारत असताना सरळ सरळ न विचारता थोडंसं तुम्हाला फिरवून विचारलेले प्रश्न असतात. तर म्हणून तुम्ही हे शैक्षणिक मानसशास्त्राची पुस्तकं जी तुमची आहेत ती वाचणं गरजेचं आहे, अभ्यासणं गरजेचं आहे. ज्यामधले 6 ते 11 वयोगटाच्या संदर्भातली जे काही वाढ विकासाची वैशिष्ट्ये आहेत किंवा 6 ते 11च्या विद्यार्थ्यांना कसं शिकवावं, कोणत्या अध्यापन पद्धती वापरावे, त्यांची वाढ विकासाची लक्षणं कोणती आहेत, त्यांच्या संदर्भात जी वेगवेगळी वाढ विकासाची उपपत्ते मानलेले आहेत त्या किंवा सिद्धांत आहेत ते कशा पद्धतीने यूज केलेलं आहे त्याचा पण आपल्याला अभ्यास इथे करावा लागेल. आता यामध्ये जर आपण बघितलं ना तर इथे हा सिलेबस तपशीलवार नाहीये. पण तुम्हाला याच्या मदत होण्यासाठी की याच्यामध्ये नक्की काय, तुम्ही जर CTET ची जर वेबसाईट बघितली तर त्याच्यावर अतिशय तपशीलवार हा अभ्यासक्रम दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की त्या अभ्यासक्रमाप्रमाणेच आपला TETचा अभ्यासक्रम असतो. तर जरी ह्याच वेबसाईटवर आपल्याला हा डिटेल किंवा हा तपशील दिसत नाही तरी CTETच्या वेबसाईटवर तुम्ही गेला तर तिथे इंग्रजीमध्ये बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याच्या संदर्भातला तपशीलवार असा अभ्यासक्रम दिलेला आहे. तर जो तुम्ही जर बघितला तर तुम्हाला जास्त आयडिया येईल की कोणकोणत्या संकल्पनांचा समावेश यात केलेला आहे. याच्यामधनं थोड्या संकल्पना कमी आहेत असं मला वाटतं किंवा व्याप्ती व्यवस्थित दिलेली नाही असं मला वाटतं. ती व्याप्ती आपल्याला CTETच्या साईटवर मिळते, तिथे इंग्रजीत आहे. पण त्याच्यावरनं आपल्याला अंदाज येईल की नक्की काय काय प्रश्न याच्यामध्ये घेतले जाईल. तर तुमच्याच अभ्यासक्रमावर आधारित आहेत. जे विद्यार्थी BEd झाले असतात त्यांना थोडंसं अवघड जातं, कारण की BEdच्या विद्यार्थ्यांना 2च पद्धती असतात. त्यांचे जे काही ते अध्यापन शास्त्र शिकतात किंवा मानसशास्त्र शिकतात ते वरच्या वयोगटासाठी शिकतात. मग त्यांना परत हा सगळा अभ्यास करावा लागतो. पण तुम्ही DLEDचे विद्यार्थी आहात, तुम्हाला हे अभ्यासणं खूप सोपं जाईल कारण तुमच्या अभ्यासक्रमावर हे आधारित आहे. परिसर अभ्यासचाही तसंच आहे. परिसर अभ्यास जो आहे त्याच्यामध्ये इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मूलभूत संबोध यांचा समावेश याच्यात केलेला आहे. म्हणजे हा विषयाची संबंधित संकल्पनात्मक प्रश्न असतात. शिवाय ते तुम्ही कसं शिकवणार, म्हणजे अध्यापन शास्त्रीय ज्ञान म्हणजे हा विषय कसा शिकवणार, अमुक एखादी संकल्पना कशी शिकवणार, इथे कोणतं अध्यापन साहित्य वापरणार, इथे प्रश्न कशा पद्धतीने विचारलेले, अशा स्वरूपाचे प्रश्न हे इथे विचारले जातात. यासाठी 1ली ते 5वीचा अभ्यासक्रम आपण अभ्यासणं गरजेचं आहे. इथे जसं दिलेलं आहे की 1ली ते 2री स्वतंत्र परिसर अभ्यास हा विषय नाहीये. परिसर अभ्यास हा प्रथम भाषामध्ये आणि गणित विषयांमध्ये केलेला आहे. पण 3री ते 5वी मध्ये मात्र इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांच्या पाठ्यक्रमाचा अभ्यास आपण या विषयाच्या अभ्यासासाठी करणं गरजेचं आहे. मला इथे अजून एक सुचवायचं आहे की CTETच्या साईटवर त्यांनी जुने जे क्वेश्चन पेपर दिलेले ते पण तुम्ही जरूर बघा, कारण की त्यात प्रश्नांचं स्वरूप तुमच्या लक्षात येईल. ते इंग्रजीमध्ये आहेत आणि हिंदीमध्ये आहेत. तिथे मॉक टेस्ट सुद्धा आहे CTETने दिलेली. त्या मॉक टेस्ट मध्ये सुद्धा प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. तर ते बघणं का गरजेचं आहे की त्याच्यातनं आपल्याला या TETचा सुद्धा कशी पद्धतीने प्रश्न विचारले जातात याची कल्पना आहे. दुर्दैवाने TETचे जुने प्रश्नपत्रिका ऑफिशियली अवेलेबल नाहीयेत वेबसाईटवर. त्यामुळे ते प्रश्न कसे आहेत किंवा कुठे आहेत त्याचे नमुना किंवा काय अशा कोणत्याही पद्धतीचं मटेरियल ऑफिशियली वेबसाईटवर उपलब्ध नाहीये. पण CTETच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. आणि TET आणि CTET ही एकाच कायद्याने अस्तित्वात आलेल्या परीक्षा असल्यामुळे त्यांच्यामध्ये समानता असते. म्हणून CTETचा आपण जर अभ्यास केला, CTETच्या वेबसाईटवर जाऊन जर हे बघितलं, मॉक टेस्ट जर आपण दिली, तिथे टेस्ट कशा पद्धतीने देता येईल, तिथे जुन्या प्रश्नपत्रिका आहेत आणि त्यांच्या उत्तरपत्रिका सुद्धा आहेत, म्हणजे की सूची सुद्धा आहे. तर आपल्याला त्या दृष्टीने विचार करता येईल की प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जाऊ शकतात. नक्की तुम्हाला असं वाटेल की आता कोणता अभ्यास आपण केला पाहिजे. अभ्यास याच्यासाठी आपल्याला आपले जे प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम आहे म्हणजे पाठ्यपुस्तक आहेत, DEDचा कोर्स आहे पूर्ण,
आणि इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतची सगळी पुस्तकं ही याचा अभ्यास आपण केला तरी आपल्याला मला असं वाटतं की अभ्यास करणं पुरेसं आहे. थोडक्यात जर आपण हे इंग्लिशमध्ये सारांश करायचं म्हटलं तर पेपर 1 जो आहे चाइल्ड सायकोलॉजी आणि पेडागॉजीसाठी आपल्याला DTED BEdचे रेफरन्स पुस्तकं वापरता येतील. लँग्वेज मॅथमॅटिक्स एन्व्हायरमेंटल स्टडीज साठी आपल्याला पाठ्यपुस्तकं वापरता येतील. पेपर 2 साठी जो 6वी ते 8वीच्या वर्गासाठी शिक्षक होण्यासाठी आवश्यक आहे BEd आणि BEdची संदर्भ पुस्तकं वापरता येतील. मानसशास्त्राचे, शैक्षणिक मानसशास्त्राचे आणि अध्यापनशास्त्राचे. अध्यापनशास्त्राचे म्हणजे जे अध्यापन पद्धतीचे पुस्तक असतात वेगवेगळ्या, सायन्स अध्यापन पद्धती, गणित अध्यापन पद्धती, इतिहास भूगोल अध्यापन पद्धती, ते पुस्तकं म्हणजे पेडागॉजीची पुस्तकं. याशिवाय म्हणजे एकतर BEd DEdची पुस्तकं वापरता येतील, आपल्याला टेक्स्टबुक वापरता येईल. तसंच याशिवाय आपल्याला BEd DEdच्या सिलेबसमध्ये जे काही आहे ते आपल्याला या ठिकाणी स्टडी मटेरियल म्हणून उपलब्ध करता येईल. आपल्याला याची TETची बरीचशी पुस्तकं बाजारात आहेत. मी काही कोणत्या एका प्रकाशनाचं नाव सांगणार नाही की हे पुस्तक घ्या, कारण की ते पुस्तक कसं असेल किंवा पुस्तकातनं किती प्रश्न येतील असं काही नसतं. तर आपल्याला त्या पुस्तकांचा विचार फक्त आपल्याला परीक्षेचं स्वरूप समजून घेण्यासाठी, प्रश्नाचं स्वरूप समजून घेण्यासाठी केलं पाहिजे. म्हणून आता पुढच्या मुद्द्याकडे येतोय की हाऊ टू स्टडी, आपण अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे. मला असं वाटतं प्रत्येकाची आपली स्वतःची एक पद्धत असते, त्याप्रमाणे आपण आपापल्या पद्धतीने स्टडी करतो. ही माझी पद्धत आहे ती मी आपल्याला सांगतोय की या परीक्षेचा अभ्यास आपण आधी कसा करावा. तर आधी आपण वाचन करावं. वाचन कशाचं, जे DEd आणि BEdचे जे संदर्भ पुस्तक आहे ज्याच्यामध्ये चाइल्ड सायकोलॉजी आणि पेडागॉजीचा पार्ट आहे, बालमानसशास्त्राचा आणि अध्यापनशास्त्राचा पार्ट आहे, ते आधी बघणार आणि त्यातल्या सगळ्या संकल्पना समजून घेणार ज्या आपल्याला TETच्या अभ्यासक्रमात दिलेल्या आहेत. त्या संकल्पना आधी समजून घेणार. त्यानंतर जसं हे DEd BEd संदर्भ पुस्तक आहे त्यासोबत जे पाठ्यपुस्तक आहेत त्यांचा सुद्धा मी अभ्यास करणार. याशिवाय संकल्पना समजून घेण्यासाठी युट्यूबवरही बरेचसे व्हिडिओ आहेत. खूप शिक्षकांनी वेगवेगळे चांगल्या पद्धतीचे या अभ्यासासाठीचे आवश्यक असे व्हिडिओ बनवलेले आहेत, बनवतायत, त्यांचा अभ्यास करणार आणि जेणेकरून याचा उपयोग संकल्पना समजून घेण्यासाठी करणार आहे. म्हणजे आधी आपण डायरेक्ट MCQ न बघता, डायरेक्ट TETची पुस्तकं न बघता आधी संकल्पना समजून घ्याव्या. संकल्पना जर आपल्याला समजल्या तर कोणत्याही पद्धतीने प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला देता येईल. प्रश्न जे असतात ते उपयोजनात्मक असतात. उपयोजनात्मक प्रश्न आपल्याला पाठ करणं शक्य नाही, म्हणून आपल्याला संकल्पना माहिती असल्या की उपयोजन कशाही पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतं. म्हणून संकल्पना समजून घेण्याकडे लक्ष द्या. जो काही सिलेबसमध्ये आहे त्या सगळ्या संकल्पना समजून घ्या. त्या तुम्हाला समजल्या की प्रश्न कसाही विचारू द्या, तुम्हाला त्याचं उत्तर नक्की देता येईल. म्हणजे यासाठी पहिलं रीड करायचं, आधी संकल्पना समजून घ्यायच्या. त्यानंतर हा एक समजून घ्यायचा की आपल्या संकल्पना समजल्यानंतर अप्रोच जो आहे म्हणजे प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात. यासाठी मग आपल्याला ज्या मी जसं सांगितलं CTETच्या जुन्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्या तुम्ही बघा आणि त्यातनं हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की ही त्यातली जी एखादी संकल्पना आहे, समजा एखादी वाढ विकासाची उपपत्ती आहे, त्याच्यावर प्रश्न कशा पद्धतीने विचारलेले हे समजून घ्या. नुसतं वाचू नका. संकल्पना समजल्यानंतर त्याचं ऍप्लिकेशन वेगवेगळ्या स्तरावर कसं करता येईल हे बघा. जसं अध्यापनाचं एखादं साधन आहे, पृथ्वी गोल आहे, तर तो कुठं कुठं वापरता येईल, किंवा परिसर अभ्यासामध्ये कोणकोणते अध्यापन साहित्य वापरता येतील, असं थोडंसं मिक्स करण्याचा प्रयत्न करा. तो आशय, अध्यापनशास्त्र आणि मानसशास्त्र या 3 गोष्टी मिक्स करून मग त्याच्या अनुषंगाने उपयोजनात्मक प्रश्न कशा पद्धतीने विचारता येईल ते एक समजून घ्या. ते समजून घेतल्यानंतर मग इथे आपल्याला एक समराईज करायचं, म्हणजे आपल्या नोट्स काढायच्या. ठीक आहे, नोट्स काय अशा 200-400 पेजेसच्या नसतील, पण जे तुम्हाला समजलेलं आहे, कारण की पुन्हा पुन्हा आपल्याला संदर्भ पुस्तकांकडे जायची गरज नाही. आपल्याला जे समजलंय ते जर एका याच्यामध्ये आपण मुद्द्यांच्या स्वरूपात लिहून ठेवलं किंवा त्याचं आपण जर माइंड मॅप तयार केले, संकल्पना चित्र तयार केलं, चार्ट तयार केलं, थोडक्यात आपल्याला लक्षात राहील अशा पद्धतीने थोडक्यात आपण सारांशात्मक लिहून ठेवलं तर आपल्याला फक्त रिवाइज करायला, त्याची उजळणी करायला त्याचा उपयोग होईल. पुन्हा पुन्हा आपल्याला मूळ संदर्भ पुस्तकाकडे जाण्याची गरज नाही, कारण की समजा आपण ग्रंथालयातनं घेतले, थोडे दिवस आपल्याकडे असेल, आपल्याला परत द्यावं लागेल किंवा परत एवढा मोठा आशय वाचण्यापेक्षा त्याचा सारांशात्मक आपल्याला समजेल अशा पद्धतीने जर आपण त्याचा सारांश करून ठेवला आणि तो लिहून ठेवला तर ते आपण संदर्भ म्हणून वारंवार वाचू शकू, जेणेकरून आपला वेळ वाचेल. पुन्हा पुन्हा आपल्याला मूळ पुस्तकं बघण्याची आवश्यकता वाटणार नाही. आणि हे जे आपण नोट्स काढत असतो ना, बऱ्याचदा आपण ज्या परीक्षेमध्ये आठवतो काही गोष्टी, तर आपण काढलेल्या नोट्स आपल्या डोळ्यासमोर येतात, आपल्या हस्ताक्षराची चित्र आपल्या डोळ्यासमोर येतात आणि आपल्याला ते आठवतं. म्हणजे जरी आपल्याला मेंदूमध्ये
अमूर्तपणे नाही आठवलं तरी आपल्याला समोर चित्र दिसतं, आपल्या वहीचं पान दिसतं, आपल्या पुस्तकाचं पान दिसतं की हे तिथे असं लिहिलं होतं, हे लिहिलं होतं. तर ही व्हिज्युअल मेमरी सुद्धा आपली असते. तर ही आपली याचा वापर करण्यासाठी कॉन्सेप्ट मॅप आपण याचे जरूर तयार करा. खूप मोठे असं नाही, थोडक्यात नसेल जमलं तर पॉईंट्स लिहिले तरी चालेल. हे पॉईंट सुद्धा तुम्हाला परीक्षेच्या वेळेस आठवत असतात. तुम्हाला वाटलं की पुन्हा पुन्हा ऐकायचंय, तुम्ही रीड करा, वाचा, तुम्ही त्याच्या ऑडिओ फाईल तयार करा, मोबाईलमध्ये रेकॉर्ड करा, जाता येता प्रवासात गाणे ऐकता, अधनं मधनं स्वतःचा आवाजही ऐका, त्याच्यात त्या अभ्यासाच्या नोट्स ऐका. आठवण्याच्या ज्या काही मेमरी ट्रिक्स असतात वेगवेगळ्या हाऊ टू स्टडी मध्ये आपण जरी सर्च केलं तर आपल्याला कळतं, अल्फाबेटिकली अरेंज करा किंवा बऱ्याचशा युक्त्या असतात, त्याचा वापर करा आणि आशय लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे समराईज करा. त्यानंतर अप्लाय करा, म्हणजे उपयोजन करा. मग जी जुनी पुस्तकं आहेत, जुने ज्या प्रश्नपत्रिका आहेत, त्या सोडवण्याचा इथे प्रयत्न करा. हे सोडवत असताना समोर आपण उत्तर बघायचं नाही, पुस्तकं ठेवायचं नाही, आधी आपण आपल्या पद्धतीने सोडवून बघायचं आणि त्यानंतर आन्सर की सोबत त्याची आपण पडताळणी करायची. यासाठी आपल्याला टीईटीची जे संदर्भ जी बुक्स आहेत बाजारामध्ये परीक्षेसाठी आलेली, त्या पुस्तकांचा वापर करता येईल. काही पुस्तकांमध्ये मी जुन्या प्रश्नपत्रिका छापलेल्या पाहिलेल्या आहेत, तर त्या आपण सॉल्व्ह करू शकतो. किंवा सीटीईटी मध्ये पण दिलेल्या आहेत. आशय तर सारखाच आहे, फक्त इंग्रजी आणि हिंदीमध्ये ते असतात, पण आपण त्यातली एक भाषा समजू शकतो आणि त्याच्यामध्ये लिहू शकतो. सो ते अप्लाय करणं गरजेचं आहे. And when we are applying this thing, we are not expected to see the answer, but try to give as an examination, as a practice examination. And then suppose you think you are not able to answer a particular question, then you need to review, you need to revise the thing. आपको फिर से देखना होगा कि आपको कौन से सवालों के जवाब आ रहे हैं, नहीं आ रहे, तो आपको ये अपने तौर पर एक आपका इवेल्युएशन कर सकते हो कि आपको ये चीजें समझ में आ रही है, ये चीजें समझ में नहीं आ रही है, तो फिर आपको रिव्यू करना जरूरी होता है, फिर आपको बैक टू रीड जाना पड़ता है, कौन से कॉन्सेप्ट आप नहीं समझे, फिर से एक बार समझना है, फिर से एक बार अंडरस्टैंड करना है, समराइज करना है, फिर अप्लाई करना है. अगर इस साइकिल के साथ आप जाते हो तो आप पढ़ाई अच्छी तरह से कर सकते हो. आप जो मार्केट में महाटीटी की जो भी बुक्स आएंगे, अगर आप वो लेते हैं तो मेरे आपसे यही रिक्वेस्ट है कि आप सीधे उसे लेकर पढ़ना शुरू ना कीजिए, वो आप लास्ट पेज के लिए रखिए. संकल्पना तुम्ही आधी समजून घ्या, त्या वाचा, त्यानंतर त्याचा टेस्ट करण्यासाठी म्हणून मग प्रश्न कशा पद्धतीने येऊ शकतात हे समजून घेण्यासाठी त्या पुस्तकांचा वापर करा. फक्त त्याच पुस्तकातून सगळं शिकण्याचा प्रयत्न करू नका, कारण की त्या पुस्तकामध्ये एका संदर्भ पुस्तकाचा वापर केला असेल कदाचित, तर इथे तुम्हाला वेगवेगळी संदर्भ पुस्तकं वाचून त्या संकल्पनेचे सगळे अंग समजून घेणे गरजेचे असतं. इथे तुम्ही एकांगी होणार, तुम्ही पूर्णपणे त्या एका महाटीईटीच्या पुस्तकावर अवलंबून राहू नका. कोणी रामबाण उपाय नाहीये की तुम्ही ते वाचलं म्हणजे तुम्ही झालं आणि त्यातून प्रश्न येणार आहेत. अशा पद्धतीचं जर तुम्ही केलं तर मग ती मर्यादा येते तुमच्या. संदर्भ पुस्तक वेगवेगळं राहतात, त्यातनं समराईज करताना तुमच्या ज्या नोट्स असतील त्या नक्कीच महाटीईटीच्या कोणत्याही पुस्तकापेक्षा जास्त गुणवत्तावान असतील. आणि प्रश्नांचं स्वरूप समजून घेण्यासाठी आणि सारांशात्मक करण्यासाठी जरूर तुम्ही महाटीईटीच्या पुस्तकांचा वापर करा, पण फक्त महाटीईटीच्या पुस्तकावर अवलंबून राहू नका. मूळ संदर्भ पुस्तकं वाचून त्या संकल्पना समजून घ्या. तुम्ही जर हे डीएड ला व्यवस्थित लेक्चर्स ऐकले असतील, अटेंड केले असतील, ऑनलाईन जरी असतील, तरी सुद्धा तुम्हाला या संकल्पना समजून घेणं खूप सोपं जाईल. म्हणून सगळे लेक्चर्स आपण रेग्युलरली अटेंड करणं खूप आवश्यक असतं. मला असं वाटतं ही माझी पद्धत आहे. इफ यू लाईक दिस, यू कॅन फॉलो दिस. इफ डोंट, यू कॅन फाइंड आउट युअर वे टू लर्न, but you will have to learn systematically, and basically you need to focus on the understanding of the concept, not to answering the question directly. काही जण सरळ पुस्तक घेतात आणि एक एक टिक करत बसतात, एवढे 1000 प्रश्न तुम्ही कसं लक्षात ठेवणार? सो नॉट नेसेसरी, यू जस्ट गो टू द ओरिजिनल कॉन्सेप्ट, समजून घ्या आणि त्याप्रमाणे तयारी करा. एक पत्रक सीटीटीचं आलं होतं. सीटीटी संदर्भात त्यांनी हा परिपत्रक काढलं, थोडं बारीक असेल, हे तुम्हाला कदाचित स्क्रीनवर दिसत नसेल, मोबाईलवर तुम्ही बघत असाल तर. यहाँ पर ये लिखा है, ये आपको लेटर आपको सीटीईटी की साइट पर मिल जाएंगे. यहाँ पर ये लिखा है कि जो क्वेश्चंस है वो फैक्चुअल नॉलेज से कम आएंगे और वो ज्यादा आएंगे एंडरस्टैंडिंग, एप्लीकेशन, प्रॉब्लम सॉल्विंग, रीजनिंग, इस तरह के इस पर आएंगे. तो इसका मतलब सीधे सीधे सवाल नहीं पूछा जाएगा, घुमा फिरा कर सवाल पूछे जाएंगे. ये सीटीईटी का अप्रोच है और महाटीईटी का भी इसी तरह से होता है. सीटीईटी के साइट पर ये क्वेश्चंस के एग्जांपल्स यहाँ पर दिए, जैसे कि आप यहाँ पर देख सकते हो, एक क्वेश्चंस यहाँ पर दिया है, चाइल्ड सायकोलॉजी डेव्हलप अँड पेडॅगॉजी का. हे तुम्हाला हे जे एक्झाम्पलर आहे, म्हणजे हा जो नमुना आहे, हा तुम्हाला सीटीईटीच्या साईटवर बघायला मिळेल. मी फक्त एक स्क्रीनशॉट घेतलेला आहे. असे बरेच प्रश्न त्यांच्या साईटवर आहेत, तुम्ही बघा. मी पुन्हा सांगतो, इंग्लिशमध्ये आहेत. सीटीईटी साठी, महाटीईटी साठी नाही.
पण महाटीईटी आणि सीटीईटी एकाच धर्तीवरती परीक्षा आहे. तर याचा फायदा आपल्याला महाटीईटीच्या परीक्षा देताना नक्की होईल, तुम्हाला समजून घेण्यासाठी. आता इथे प्रत्यक्षात उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे इथे एज्युकेशनल सायकोलॉजीची आयडिया जी ती डायरेक्ट विचारण्यापेक्षा त्यांनी एक उदाहरण दिलंय सायनाचं, आणि मग त्यावरनं त्यांनी जो काही रूल आहे तो शोधायला सांगितलं की खालीलपैकी कोणता रूल आहे एक्झाम्पल मध्ये. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला इथे तो हा जो सेल्फ रेग्युलेशनचा रूल आहे तो विचारलेला नाहीये, उदाहरण देऊन विचारलंय. पुढे जर तुम्ही सेकंड क्वेश्चन बघितला तिथेही तेच विचारलंय की एक मुलगा जो तो केमिस्ट शॉपमध्ये जातो आणि वगैरे वगैरे. तर समजून घ्या की अशा पद्धतीने प्रश्न विचारले, सरळ स्ट्रेट असं एका लाईन मध्ये संकल्पना प्रश्न विचारले जाणार नाहीयेत असं सीटीईटीने सांगितलंय. टीईटी मध्ये बऱ्याचदा अशा स्वरूपाचे प्रश्न असतात, उदाहरण दिलेलं असतं, उदाहरणाच्या माध्यमातूनच दिलेलं असतं. आपण जर बघितलं इथे गणिताचे उदाहरण दिलेलं आहे. याच्यामध्ये फक्त गणिताचा उदाहरण नाही, गणितामध्ये चाइल्ड लर्निंगच्या संदर्भात म्हणजे पेडॅगॉजीचाही भाग आलेला आहे आणि मानसशास्त्राचाही भाग आलाय. तर लक्षात घ्या या तिन्ही संकल्पना एकत्र करून प्रश्न असतात. मानसशास्त्र आहे, अध्यापनशास्त्र आहे आणि आशय, या तिन्ही मिळून आपल्याला हे प्रश्न तयार केलेले दिसतात. आणि म्हणून कारण यातनं टेस्ट काय करायचं, नॉलेज टेस्ट नाही करायचं, क्योंकि नॉलेज तो आपका डीएड की एग्जाम में होने वाला है, वो तो आपको डिप्लोमा की सर्टिफिकेट मिलने वाला है, बीएड की डिग्री मिलने वाली, तो वहां पे नॉलेज टेस्ट होता है। और यहाँ पर आपकी एलिजिबिलिटी टेस्ट होती है कि आप टीचर बनने के लिए एलिजिबल हो या नहीं। इसलिए यहाँ पर थोड़ी बातें घुमा फिरा कर पूछी गई है कि आप उस नॉलेज को अप्लाई कर सकते हो या नहीं। एनवायरमेंट स्टडी में भी इसी तरह से दिया गया है। आप देखेंगे कि डायरेक्टली एग्जाम्पल दिए हैं और एग्जाम्पल के बेसिस पर पूछा है, सीधे सीधे नॉलेज के ऊपर क्वेश्चन नहीं आते। यही उन्होंने, इफ यू गो टू द वेबसाइट, आपको सोशल स्टडीज सारे वहां पर हर एक एग्जाम के मुझे लगता है 5-10 एग्जाम क्वेश्चन दिए हैं, ताकि ये आप समझ सके कि किस तरह से सवाल पूछे जाएंगे। इसी का फायदा आपको महा टीईटी में भी होगा, क्योंकि महा टीईटी की तरफ से अलग से इस तरह का कोई एग्जाम्पलर या फिर इस तरह का कुछ भी अभी नहीं आया है साइट के ऊपर, लेकिन टीईटी का है, सीटीईटी का है। तो दोनों लगभग एक दूसरे के साथ ही चलते, तो इसका फायदा हम महा टीईटी के लिए भी कर सकते। मग प्रश्न सरळ विचारलेले नाहीयेत हे प्रश्न, तुम्ही बघा कितीतरी फिरवून इथे कॅचअपचा प्रश्न विचारलाय, सरळ सरळ मार्केटिंगचा न विचारता हे एक्झाम्पल टाकून दिले। ते थोडं तुम्ही समजून घ्या, याच्यावर जास्त मी सविस्तर बोललो तर खूप वेळ होईल, पण मी तुम्हाला नमुने दाखवलेले आहेत। हे नमुने तुम्हाला ऍक्च्युअल ती प्रश्नपत्रिका सीटीईटीच्या साईटवर जरूर मिळेल। शेवटच्या टप्प्याकडे येतोय, परीक्षेची तयारी कशी करणार। ऍडमिट कार्ड डाउनलोड करा, त्यानंतर सगळं रीड करा व्यवस्थित, त्यावर जो काही परीक्षेची वेळ दिलेली आहे, डेट दिलेला आहे आणि ठिकाण दिलेलं आहे, परीक्षा केंद्र दिले, ते नीट समजून घ्या। आणि तिथे काही दिवस आधी जाऊन बघून या, 2-3 दिवस आधी, की तिथे कसं जाता येतं, किती वाजता येता येतं, तिथे ओला उबर जाते का नाही, गाडी जाते का नाही तिथे जायला, टू व्हीलरला पार्किंग आहे की नाही, कारला पार्किंग आहे की नाही, रिक्षावाले जातात का तिथपर्यंत, मध्ये काही रेल्वे गेट आहेत का, मध्ये काही अडचणी येत आहेत का, जाता येतं का थेट, सिटी बस तिथे जाते का, सगळ्या गोष्टी समजून येतात। एकदा तुम्ही रंगीत तालीम म्हणून जरूर जाऊन या, कारण की जर परीक्षेला सकाळी लवकर बोलवलं असेल आणि त्यावेळेस रिक्षा नाही मिळाली किंवा कोण सोडवायला कोण नाहीये, तुमचे फॅमिली मेंबर तुम्हाला सोडवायला येणार तर किती वेळ लागतो, त्यांना पण त्यांचं ऑफिसचं प्लॅनिंग करून तुमच्या सोबत येणार असतील तर ते त्यांना पण आयडिया येईल की 1 तास लागतो, 1.5 तास लागतो, त्या पद्धतीने ते व्यवस्था करतील आणि तुमच्या सोबत येतील। तर ही सगळी याच्यासाठी डेट, टाइम, व्हेन्यू बघणं खूप गरजेचं आहे। आणि तुमच्यासोबत तुम्हाला तुमचं फूड, वॉटर कॅरी करावं लागेल। पुन्हा मी सीटीईटीचं इथे एक्झाम्पल दाखवतोय। सीटीईटी मध्ये त्यांनी जे म्हटलंय, तिथे 2 पेपर आहेत सीटीईटीचे, कारण पेपर 1 आणि 2 दोन्ही एकाच दिवशी एकाच सेंटरला असतात, फक्त 2, एक सकाळच्या सत्रात, एक दुपारच्या सत्रात। तर सीटीईटीने गाईडलाईन दिली, महा टीईटीची अशी गाईडलाईन अजून नाही आलेली। सीटीईटीने काय सांगितलंय की तुम्हाला परीक्षा सुरू व्हायच्या 120 मिनिटं आधी यावं लागेल सेंटरवर, आणि परीक्षा आता ही 9:30चा पेपर आहे, तर त्यांनी 7:30ला बोलवलं। मग आता हे तुम्ही नीट समजून घ्या। आता तुम्हाला काही जण असे म्हणतील ज्यांनी परीक्षा दिली, काय नाही 7:30ला काही कोण शार्प नसतं, कोणी 7:45ला गेलं तरी चालतं, 8ला गेलं तरी चालतं, तर त्यांच्या वेळेस चाललं होतं, तुमच्या वेळेस चालेल असं नाही। त्यामुळे त्यांनी जरी म्हटलं की चाललं आणि त्यांच्या वेळेस झालं 9ला गेलं तर, म्हणजे 9:30ची परीक्षा, त्याला 8:30ला गेलं तरी चालतं, तिथे घेतात आत, हे जरी ते म्हटले असले तरी जर अशी इन्स्ट्रक्शन असेल ती इन्स्ट्रक्शन फॉलो करा। इन केस हे जर रूल फॉलो केला गेला आणि तुम्ही जर 7:30ला आत नाही आल तर तुम्हाला एक परीक्षा देता येणार नाही। सो वाय टू टेक चान्सेस, just don't believe what happened in the past, just go through the rules, follow the rules, if whatever rules are told, just go according to the rule.
डोंट रिलाय ऑन सच कॉमेंट्स, लूज कॉमेंट्स की चालतंय, विचार केलं तरी चालतं, घेतात आतमध्ये, काही प्रॉब्लेम नाही. अशा गोष्टींना आपलं करिअर आपण दावावर नाही लावायचं. जस्ट फॉलो द रूल्स. वॉट एव्हर शार्प टाइम हॅज बीन मेन्शन, जस्ट ट्राय टू रीच ऑन द गिवन टायमिंग, so you may not miss the examination date. So this is about the exam day. Then after the examination, the answer keys are published, and there are no facility of check and recheck or revaluation like it is in in the other examination. पुनर्मूल्यमापनाची किंवा कोणती सोय अशी नाहीये. जो काही रिझल्ट आहे तो फायनल असतो. तुम्हाला हे जे याचं प्रमाणपत्र आहे ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे इथे पर्सनली जाऊन तुम्ही जे जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत ते सगळे तिथे ओरिजिनल दाखवून मग तुम्हाला ते हे मिळतं. त्याचं शेड्यूल जे आहे ते महाटीटीच्या साईटवर येणार. सगळ्या अपडेटसाठी जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती ऑफिशियल वेबसाईट तुम्ही बघत राहा, जेणेकरून तुम्हाला कोणतेही अपडेट मिस होणार नाही. तरी तुम्हाला मॅन्युअली कधी देतील काय देतील त्याचं शेड्यूलही त्या महाटीटीच्या साईटवर येतं, त्यावेळेस तुम्ही तिथे बघा आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. आपल्यासोबत आता आपले प्राध्यापक आहेत, त्यांची मदत घ्या. त्यांच्या मदतीशिवाय तुम्हाला हे करणं शक्य नाही. त्यांची जेवढी तुम्ही मदत घेणार त्यांचा तुमच्या समोर सोर्स आहे अभ्यासासाठीचा, ज्ञानाचा, त्यांचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करून घ्या. जसं आजच्या सेमिनारला आलात हे इथे थांबू नका. यासाठीचा अभ्यास जो आहे तो पूर्ण तुम्ही करा आणि जास्तीत जास्त तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळो ही माझ्याकडनं तुम्हाला सदिच्छा. आणि पुन्हा एकदा मी जिल्हा शिक्षक व प्रशिक्षण संस्था नागपूर आणि महाराष्ट्र अध्यापक विद्यालय नागपूर यांचा आभारी आहे की त्यांनी मला ही संधी दिली आणि माझ्या ज्ञानाचा उपयोग कुठेतरी आपल्याला होईल अशी मला खात्री वाटते. आणि पुन्हा एकदा मी आपला आभारी मानतो. धन्यवाद. सर प्लीज एकदा अभ्यासाचं थोडंसं मार्गदर्शन करा ना. धन्यवाद इसावी सर. टीईटी परीक्षेला सामोरे जाताना ज्या काही सूक्ष्म अशा बाबी आहेत त्या सर्व बाबींचा आपण या ठिकाणी उलगडा केलात. प्रत्येकामध्ये उत्सुकता लागलेली आहे की टीईटी परीक्षा मी कधी देणार आणि त्यापेक्षाही जास्त आनंद त्यांना हा आहे की मी टीईटी परीक्षा कधी उत्तीर्ण होणार. आणि त्या उत्तीर्णतेची वाट बघत असतानाच आजच्या या वेबिनारला हे सर्व छात्राध्यापक आपलं मार्गदर्शन ऐकण्याकरिता सहभागी झाले. या आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना कितपत समजलं किंवा समजून उमजून त्यांच्यामध्ये किती शंका निर्माण झाल्यात, त्यांच्या काय अडचणी आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत, त्या सर्व शंका अडचणी आणि समस्यांचं निराकरण करण्याचा आपण प्रयत्न करूया. या वेबिनारला सहभागी झालेले जे छात्राध्यापक आहेत त्यांना मी जाहीर निमंत्रण देतो की तर तुमच्या मनात काही शंका असतील, काही अडचणी असतील तर आपण निश्चित विचारा. आपल्या सर्व शंका समाधान आणि समस्येचं निराकरण केल्या जाईल. सर, मी तेजस्विनी घाटे बोलत आहे. बोला. माझा एक प्रश्न होता. टीईटीची भाग 2 परीक्षा देण्याकरता ग्रॅज्युएशन कंप्लीट लागतो का? दिसतंय तुम्हाला स्लाइड शो? हो. बघा इथे तुम्हाला देण्यासाठी ग्रॅज्युएशन इथे तुम्हाला कम्प्लीट लागतंय. हे ग्रॅज्युएशन पाहिजे आणि तुमचं डीएड किंवा बीएड झालेलं पाहिजे. सो पेपर 2 साठी तुम्हाला ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. सर, ते ग्रॅज्युएशन YCMR वरून झालेलं असेल चालेल का? चालतंय. YCMU ना? खूप छान माहिती सर. येस, चालतंय. महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ च्या सर्व पदव्या आपल्याला ग्राह्य आहेत. आणि सर डीएलएड नाही झालाय आणि बीएड आपण केला आहे तर टीईटी करू शकतो ना आपण फॉर्म? हो, बीएड झालंय तरी तुम्ही करू शकता.
सर आणि सर हे टीईटी जसं म्हणजे आपण डीएलएड करत आहे तर हे 5वी पर्यंतच आपण म्हणजे शिकू शकतो काय, जर 6वी 7वी 8वी पर्यंत नाही शिकू शकत? डीएलएड झाल्यानंतर तुम्ही 8वी पर्यंत शिकवू शकता ना, 1ली ते 8वी. पहिली ते 8वी पर्यंत असते ना, कारण की हो. प्राथमिक शाळा 1ली ते 5वी पर्यंत असतात. काय काय अंजू विचारताय का? पिहू काय काय मला नाहीच लक्षात आला प्रश्न. हाँ सर, मैं पूछ रही थी आपसे कि हमको डीएड के लिए स्टडी के लिए मीन्स डीएड के फर्स्ट ईयर और सेकेंड ईयर की बुक ही प्रेफर करना है या फिर कोई अलग बुक भी प्रेफर कर सकते हैं सर? और बुक भी आप रेफर कर सकते हो, कोई उसमें नहीं है, आपका टॉपिक उसमें होना चाहिए सिर्फ. लेकिन अगर आप डीएड बीएड से रिलेटेड करते हो तो ज्यादा अच्छा होगा, क्योंकि वो ज्यादा रिलेवेंट होगा, क्योंकि उसी के स्टाइल से सवाल पूछे जाते हैं. ओके सर, थैंक यू सर. एक और क्वेश्चन है हाँ, सर, हमने जो टीईटी का फॉर्म भरे हैं उसमें हमने हिंदी और इंग्लिश लिए हैं, तो सर उसमें जो सब्जेक्ट जो मैथ सब्जेक्ट है तो वो हमको इंग्लिश में रहेगा कि हिंदी में रहेगा? इंग्लिश में रहे. एंड वो जो पेटोलॉजी जो बाल सारे विकास है. इंग्लिश, लैंग्वेज छोड़कर बाकी सब इंग्लिश में आएगा. यस सर, थैंक यू सो मच सर. पिहूचा प्रश्न नाही लक्षात आलं मला. पिहू कोण आहे? सर मी आहे ना CTET ला इंग्लिश मीडियम घेतले, तर त्याच्यासमोर हिंदी सुद्धा येणार का क्वेश्चन? प्रिंटेड असेल तर मागच्या वर्षापर्यंत दोन्ही मीडियमचेच होते, मराठी आणि इंग्लिश मध्ये. अच्छा अच्छा, ऑनलाईन आहे पण. ऑनलाईन तर तुम्ही इमेज सिलेक्ट, तुम्हाला मीडियम सिलेक्ट केल्यावर एकाच मीडियम मधने प्रश्न येतील. आता इंग्लिशच येईल. ओके, इंग्लिशच ठीक येतात. आहे. हा, ओके सर, तुम्ही थँक्यू. सीटीईटीच्या साईटवर जाऊन बघा, तिथे तुम्ही बर. मॉक टेस्ट देऊ शकता. अच्छा अच्छा, ठीक. हॅलो सर. हॅलो. हां, तुम्ही जे 150 मार्क्स सांगितले ते म्हणजे तुम्ही सांगितले 150 म्हणून 21 मार्क्स पासिंग आहे. तर एका सब्जेक्टमध्ये असं जर तुम्ही म्हटलंय की एका सब्जेक्टमध्ये 30 मार्क्सची पासिंग आहे तर तुम्ही पास होणार नाही. तर ऑलरेडी एका सब्जेक्टमध्ये 30ची पासिंग आहे आणि एका सब्जेक्टमध्ये कमी आहे, तर आपण क्वालिफाय होऊ शकतो का? हो, क्वालिफाय होऊ शकता. 150 पैकी किती मार्क्स आहे त्याच्यावर अवलंबून आहे, सेक्शन प्रमाणे नाही. आणि एका सब्जेक्टमध्ये जर कमी असले आणि एका सब्जेक्टमध्ये जास्त असले तरी पण होऊ शकते? होऊ शकता तरी. ओके. सर 150 मार्क्सचा हा जो पेपर आहे टीईटीची परीक्षा, तर त्याच्यामध्ये सर्व विषयाचे 150 मार्क्सचे क्वेश्चन येतील का सर? सर्व मिळून 150 मार्क्स येतील. सर्व मिळून म्हणजे 150 प्रश्न येतील. एकत्र येणार का? एकत्र येणार. ओके, थँक्यू सर. सर, एक्सक्यूज मी सर. हा, येस. सर, टीईटी आणि सीटीईटी साठी एज लिमिट काय असतं? किती वर्षापर्यंत आपण देऊ शकतो? एज लिमिट नाहीये. किती वर्ष झाले तर देऊ शकतो आपण? हो, देऊ शकता. हो. ओके सर, थँक्यू सर. अभ्यास एकदा सांगा ना प्लीज, म्हणजे कसं तयारी करायला पाहिजे आपण? तयारीची मी एक स्लाइड जी दाखवली होती ना, ते मला वाटलं तेवढं पुरेसं आहे की तुम्ही आपापल्या पद्धतीनेच अभ्यास करावा लागेल. पण मी जी काही मेथड एक सांगितली होती, ही स्लाइड तुम्हाला दिसत असेल की आधी वाचायचं सगळं पुस्तकं, मूळ संकल्पना सगळ्या समजून घ्यायच्या. त्यानंतर त्या संकल्पना आपल्याला अध्यापनशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय दृष्टीने त्याचा विचार करून घ्यायचा. ते झाल्यावर आपल्या नोट्स आपण बनवायच्या, जेणेकरून आपल्याला पुन्हा संदर्भ पुस्तकांकडे जावं लागणार नाही. त्याचे मुद्दे काढायचे, पॉइंट्स काढायचे, आपल्या नोट्स बनवायच्या. वाटलंच आपलं लेक्चर स्वतः आपण ऑडिओ लेक्चर करायचे, ते ऐकायचे. त्यानंतर आपण प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायच्या सगळ्या. टीईटीच्या तुम्हाला कुठं मिळालं तर बघा, किंवा काही पुस्तकात छापलेल्या आहेत तर त्या बघा. आणि मग त्यातनं आपण परीक्षेसाठी किती तयार आहोत हे आपल्या लक्षात येईल. त्यातनं जर आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं नाही देता आली तर आपण त्याचं परत पुनरावलोकन करणार, परत मूळ संकल्पना बघणार, त्याप्रमाणे पुन्हा समराईज करणार. तर मला असं वाटतं की हा एक पद्धत तर मी सांगितलेली आहे. पण मूळ संकल्पना समजून घेणं आणि त्याच्यासोबत
मानसशास्त्राचा आणि अध्यापन शास्त्राचा समन्वय करून त्या संकल्पनांचा विचार करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग आपल्या तो नॉलेज बेस्ड प्रश्न होतील, उपयोजनात्मक प्रश्नांचे उत्तर आपल्याला देता येणार नाही. तर परीक्षा ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल, म्हणजे ते सांगता येईल आता का कसं? नाही, आता नाही सांगता येणार. तुम्हाला सेंटरला जाऊनच परीक्षा द्यायची हे तर आहेच. फक्त सेंटरवर परीक्षा तुमच्या ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार ते नाही माहित, पण तुम्हाला सेंटरला जाऊन द्यायची आहे, घरी बसून देता येणार नाही एवढं नक्की. ठीक आहे सर. आता जी सेटची परीक्षा झाली मला वाटतं ती ऑफलाईन झाली, पेपरवर झाली. आणि सर मेरिट 150च आहे तर मेरिट किती लागेल याला पर्सेंटेज पास होण्यासाठी? कोण उत्तर देईल याचं? सरांनी आताच 90 सर. 90 सर. पासिंग. येस. एक्सक्यूज मी सर. येस. सर एक डाउट था सर, वहाँ पे जहाँ हाँ। ऑप्शन दिया था ना वहाँ हिंदी इंग्लिश था, तो मुझे लगा सर कि वो हिंदी में आएगा, तो इस वजह से मैंने वो ऑप्शन चूज कर लिया। तो अभी वो क्या? इंग्लिश में आएगा बोल रहे हैं, आप एग्जाम का बोल रहे हैं ना, अदर सब्जेक्ट में जो भी है वो हाँ। इंग्लिश में आएगा, बट मैं स्टडी तो उसकी हिंदी में कर रही हूँ, फिर कैसे हिंदी सर मीडियम कुछ मिस हिंदी मीडियम में है ही नहीं एग्जाम। है ही मीडियम नहीं उसका सर। हाँ इंग्लिश है या मराठी है या उर्दू है, तीन ही मीडियम में एग्जाम है, तो हिंदी में है ही नहीं हो। तो सर अभी तो वो तो फॉर्म इंग्लिश में तो जाके मैं कर सकती हूँ क्या? नहीं हिंदी कुछ मीडियम थोड़ा है ही। आपको तो अगर मैं मालूम मराठी तो मराठी में ही आएगा फिर सवाल, तो वो चलेगा फिर। हाँ सर चलेगा, मैं मराठी में कर लूंगी सर, बट मैंने फॉर्म तो वैसा नहीं भरा है फिर सर, अगर प्रिंटेड कुछ होता है, ऑप्शन नहीं है सर। प्रिंटेड अगर आता है ना तो प्रिंटेड में दोनों सवाल आते हैं साथ साथ में। ऑनलाइन में क्या होता है, अच्छा। ऑनलाइन में कंप्यूटर बेस्ड आता है, तो कंप्यूटर बेस में हमें मीडियम सिलेक्ट करना होता है और उसके हिसाब से उसी मीडियम के सवाल आते हैं। अगर प्रिंटेड होता है तो उस पर ऊपर दोनों सवाल दोनों मीडियम में होते हैं, मराठी और इंग्लिश। तो Excuse मेरे me, लिए sir. विजिबल होगा सर सेंटेंस पढ़ना, मराठी में भी मारेगा तो? हाँ, अगर मराठी और इंग्लिश साथ साथ में ही रहेगी। मराठी और इंग्लिश। हाँ। थँक यू सर। सर हाँ आफ्टर टीईटी आपल्याला जॉब होण्यासाठी अजून काय काय एक्झाम द्याव्या लागतात का, म्हणजे टीचर ऍज अ गव्हर्नमेंट टीचर किंवा काय होण्यासाठी, तर मग अजून काही वेगळ्या एक्झाम द्याव्या लागतात का? नाही, तुम्ही महाटीईटी दिल्यानंतर मग तुम्ही पवित्र पोर्टल म्हणून जी गव्हर्नमेंटची साईट आहे त्याच्यावर तुम्ही तुमचं नाव रजिस्टर करायचं. ते रजिस्टर Okay. केल्यानंतर मग तुम्हाला कळत राहतं कुठे ऍडव्हर्टाईज आहे, कुठे काय, तुम्हाला मग त्या पोर्टल मार्फतच जॉब मिळतो. तर तुम्हाला अजून कोणती परीक्षा नाही द्यावी लागेल 1ली ते 7वी 8वी साठी टीचर व्हायला. ओके ओके सर, थँक्यू. सर आफ्टर पवित्र पोर्टलला रजिस्टर करणं महत्वाचं आहे आफ्टर टीईटी पास झाल्यानंतर. हो ओके, बरोबर. थँक्यू सर. मला वाटतं सर्वांच्या प्रश्नांचं समाधान झालेलं आहे. हा कोण आहे, बोला बोला. हा मला एक विचारायचं होतं की सर टीईटी देण्या अगोदर आपण पवित्र पोर्टलला आपला फॉर्म भरू शकतो, रजिस्ट्रेशन करू शकतो का? कशाला? हा सर म्हणलं पवित्र पोर्टलला आपण आता रजिस्ट्रेशन करू शकतो का? नाही करू शकत. पवित्र पोर्टलला नाही तुम्हाला क्वालिफाय व्हावं लागेल, डीएड पूर्ण करावं लागेल, डीटीएड डीएलएड जी काही डिग्री आहे ती टीचर एज्युकेशन मधली डिग्री, आणि तुमचं टीईटी तुम्हाला पास व्हावं लागेल, त्याच्यानंतर करता येईल, आधी नाही करता येईल. बीएड कंप्लीट आहे आणि एमए पण झालेला आहे मारू शकतो का? झालं असेल किंवा बीएड झालं असेल तर आपण रजिस्टर नाही करू शकत विदाउट टीईटी. नाही करू शकत. आणि मग ते आता मागे काही काहींनी केलं ना पवित्र पोर्टलला रजिस्टर, त्यांची तर टीईटी झाली नव्हती ना. हो सर, त्यांना सर बीएड झाल्यावर केलं त्यांनी. त्यांना जॉब झाल्यावर त्यांना जॉब मिळणारच नाही ना त्याच्यावर. हा का, म्हणजे पवित्र पोर्टलला जर विदाउट टीईटीचं आपण रजिस्ट्रेशन केलं तरी
आफ्टर टीईटी पास झाल्यानंतरच आपल्याला जॉब मिळतोय का? बरोबर. ओके, थँक्यू सर. जर आपण पेपर 2च फक्त सिलेक्ट केला आहे हा आणि जर आपण फक्त पेपर 2च दिलेला आहे, तर हा. आपल्याला फर्स्ट टू फिफ्थ स्टँडर्ड साठी आपण जॉब साठी एलिजिबल होऊ शकतो का? नाही त्याच्यासाठी होऊ पण त्याच्यासाठी पेपर 1 द्यायला कंपल्सरी आहे. येस. ओके, थँक्यू. हा सर. हा मी मराठी भाषा निवडलेली आहे सर, मराठी माध्यम. तर मला जर इतर विषयाचे जे प्रश्न असतील ते मग मराठी भाषेमध्येच येतील की दुसऱ्या भाषेमध्ये? मराठीत येते. मराठीत. ओके ओके सर, थँक्यू. सर माझा एक प्रश्न होता सर. हा मी ग्रॅज्युएट म्हणजे BA झालेला आहे पण डीएड केलेला आहे. त्या बेसवर मी फर्स्ट पेपर अप्लाय केला सर, पेपर 1 साठी. आता तर मी ग्रॅज्युएशन बेसवर सेकंड पेपर साठी सुद्धा अप्लाय करू शकते का सर, की त्यासाठी बीएड पाहिजे होतं? नाही, करू शकता ना तुम्ही. 1ली ते 8वी साठी तर डीएडच पाहिजे ना. डीएड प्लस सर ग्रॅज्युएशन. सेकंड पेपर साठी मी फॉर्म भरणार, असं ऐकायला आलं की त्याच्यासाठी बीएड कंपल्सरी आहे, ग्रॅज्युएशन सोबत बीएड कंपल्सरी आहे, तेव्हाच तुम्ही पेपरला अप्लाय करू शकत होते. त्याच्यामुळे मी भरला नाही सर. नाही, काहीतरी चुकीचं इंटरप्रिटेशन केलं तुम्ही. साईटवर सगळं दिलेले आहेत रूल्स महाटीईटीचे. तुम्ही करू शकत होता. नेक्स्ट टाइम करा. हो सर, थँक्यू सर. हा. हॅलो. या सेशनचं रेकॉर्डिंग कुठे मिळेल का? कारण सुरुवातीचा पार्ट आमचा मिस झाला. गायकवाड सर सांगू शकतील. सर मैंने अभी सीईटी का फॉर्म नहीं भरी, मुझे भरना है, तो लैंग्वेज कौन सी चूज करूं? मराठी, वहाँ पे दिए 7 टाइप्स ऑफ लैंग्वेज दिए उन्होंने. आप कोई भी सिलेक्ट कर सकते हैं. आपका जो मीडियम है उस मीडियम के लैंग्वेज आप सिलेक्ट करो. तो हिंदी है सर मेरा, तो अभी आप बता रहे थे मीडियम कौन सा है? मीडियम ऑफ एजुकेशन कौन सा है? एमए हिंदी, बीएड, एमएड है सर. मीडियम कौन सा था? हिंदी मराठी. हाँ, मीडियम मराठी है ना, सब्जेक्ट हिंदी है. तो आपको जिस भाषा में आपको जवाब, जैसे ये परीक्षा सिर्फ मराठी या इंग्लिश मीडियम में ही है, हिंदी मीडियम में नहीं है. तो मराठी इंग्लिश में से या फिर उर्दू में से जो आपको, इन तीनों में से जो भी आपको ज्यादा अच्छी समझ में आती है वो मीडियम आप लीजिए. अच्छा सर, ऑनलाइन में हिंदी नहीं आएगी है ना, इंग्लिश? हिंदी मीडियम नहीं है, हिंदी सब्जेक्ट है. हेलो सर, आई हैव वन डाउट. ये फर्स्ट लैंग्वेज हिंदी था मेरा, जैसे फर्स्ट लैंग्वेज मैंने हिंदी भरा हुआ है और सेकंड मेरा इंग्लिश है, तो एक पेपर तो हिंदी में आएगा शायद ना? हाँ, हिंदी का पेपर हिंदी में आएगा. अच्छा, ओके. एंड वो एडमिट कार्ड वगैरह, मैं सॉरी फॉर ये मैंने लेट ज्वाइन किया है, तो एडमिट कार्ड वगैरह कैसे डाउनलोड करना है? वहाँ पे आ जाता है, आपके लॉगिन में होता है. उसी को डाउनलोड कर. ओके, थैंक यू सो मच. आप देखते रहिए वेबसाइट, आप चेक करते रहिए रेगुलर, सारे इंस्ट्रक्शन वहाँ पर आते रहेंगे. ओके, थैंक यू सो मच. एक्सक्यूज मी सर. यस. चलिए इनका गाना सुन लेते हैं पहले. हाँ, जरा जोर से. हो गया खत्म. ओके, मला वाटतं सर्वांच्या प्रश्नांचं निराकरण झालेलं आहे. या सेशनचं रेकॉर्डिंग आपण केलेलं आहे आणि या सेशनचं रेकॉर्डिंग यूट्यूब लाईव्ह स्ट्रीमिंग आपलं सध्या सुरू आहे. जेव्हा आपला वेबिनार संपेल तेव्हा आपलं रेकॉर्डिंग पण बंद होईल. TET परीक्षेला सामोरे जाताना ज्या काही शंका कुशंका, जे काही सूक्ष्म बारकावे आहेत, विद्यार्थ्यांच्या अडचणींमध्ये एक जाणवलं की त्यांचं माध्यम हे महत्त्वाचं आहे आणि आता तर त्यांनी TETचा फॉर्म भरलेला आहे. दुसरी अडचण त्यांची परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार. परीक्षा परिषदेच्या दिशानिर्देशानुसार ही परीक्षा तर एक अंदाज आहे की ही ऑफलाईन होऊ शकेल, कारण सेटची परीक्षा विद्यापीठाने घेतलेली आहे आणि TETची परीक्षा जी आहे ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेत आहे. आणि आज पावे तो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ऑनलाईन परीक्षेवर कमीत कमी भर दिलेला आहे. म्हणजे
ऑनलाईन एक्झाम घेतलीच नाही, त्यांचा ऑफलाईनवरच जास्तीत जास्त भर आहे. इव्हन मागच्या वर्षी कोरोनाची परिस्थिती असताना सुद्धा DLEDची सेकंड इयरची परीक्षा त्यांनी ऑफलाईन घेतली आणि प्रथम वर्षाची परीक्षा न घेता त्यांना द्वितीय वर्षामध्ये प्रविष्ट केलं. म्हणून शक्यतोवर ही परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. प्रश्नपत्रिका तुमच्या हातात येणार आणि उत्तरपत्रिका OMR शीट येणार आणि तिथे असलेले जे काही गोल आहेत त्या गोलना तुम्हाला डॉट करावं लागणार, अशा पद्धतीची ही परीक्षा होणार आहे. या वेबिनारला डॉक्टर सुरेश इसावी सर यांनी मार्गदर्शन केलं. या वेबिनारला सहभागी झालेल्या सर्व छात्राध्यापकांच्या अडचणींचं, समस्यांचं निराकरण करण्यात आलं. आपला अतिशय बहुमूल्य असा वेळ इसावी सरांनी आपल्या वेबिनारमध्ये दिला. मागील 15 दिवसांपासून सरांच्या संपर्कात असून सरांनी एका फोनवर हो म्हटलं आणि पुढेही सर आपले वेबिनारमध्ये सहभागी होऊन वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहेत, ही त्यांनी ग्वाही आपल्याला दिलेली आहे. तेव्हा या वेबिनारच्या माध्यमातून मी डॉक्टर सुरेश इसावी सर यांचं मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. या वेबिनारला सहभागी झालेले जे छात्राध्यापक आहेत, अध्यापकाचार्य आहेत, प्राचार्य आहेत, यांचं मी या ठिकाणी कौतुक करतो. या वेबिनारला यशस्वी करण्याकरिता नागपूर येथील नरगुंदकर अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक प्रवीण गेडाम सर यांनी जे सहकार्य केलं, त्यांचे जे BEdचे छात्राध्यापक आहेत त्यांना मोटिवेट केलं, त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि आपणा सर्वांच्या परवानगीने या वेबिनारला इथेच थांबवतो. पुन्हा भेटूया पुढच्या वेबिनारमध्ये नवीन विषय आणि नवीन वक्ता घेऊ. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा आणि जसं जमेल तसा अभ्यास करा आणि पहिल्याच झटक्यात उत्तीर्ण पास व्हा. थँक्यू. धन्यवाद इसावी सर. येस, थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. ओके, थँक्यू सर. वेलकम. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर.